मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लेआउटमध्ये ऑप्शन्स कोणते बघायचे? ओरिएंटेशन, साईज आणि मार्जिन. डेटा, चला तसं पॅराग्राफ घेतलं तरी चालतं, पण एखादा शेप घेऊन टाकू आपण. हा मी क्लिक केला, हा ड्रॉ झाला. एखादा पॅरेग्राफ घेऊन टाकू, तर इथं इक्वल टू RAND घेतलं आणि ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट एंटर की प्रेस केलं. आता हा टोटल किती पेज आहे आपले? तर ह्या ठिकाणी याला हाईड करते. टोटल 1 पेज. आता लेआउटमध्ये ओरिएंटेशन, आता ह्याचा आयकॉनच सांगतो, हा पेपर उभा आहे, हा पेपर आडवा आहे. तर या ठिकाणी लँडस्केपला क्लिक करा, आडवा झाला. आणि ओरिएंटेशनला क्लिक करा, उभा झाला. हा ऑप्शन असा आहे. मी आता पुढचा एक ऑप्शन कव्हर करते, साईजमध्ये येते. आता साईज, पेपर साईज. आता हा जो समोर पेपर दिसतोय ना, ह्याची साईज आहे A4 साईज आहे. आपण प्रिंट आउट जो काढतो ना, तो A4 साईजचाच पेपर असणार आहे. पण ह्या ठिकाणी साईजला जर मी A3 घेतलं, तर A3 बघा किती, 29.7 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर आहे. A4 घेतलं तर 21 सेंटीमीटर, 29.7 ही ही त्याची हाईट आहे, ही त्याची विड्थ आहे. जर मी E3 सेट केला ना, तर तुम्ही ऑब्झर्व कराल पेजमध्ये ना कॉन्टेंट एकदम असे आले आणि एवढा पेज कोरा आला. का? की साईज त्याची मी E3 घेतली, पण प्रिंटआउटसाठी आपल्याला A4 लागेल, ती साईज सेट करते या पद्धतीने. म्हणजे वेगवेगळ्या साईजचे पेपर घेऊन आपल्याला त्यावर सॉफ्ट कॉपी बनवता येते. पण रिअलमध्ये आपण A4 वर बनवतो आणि प्रिंटआउट पण A4 ची जनरली घेतो. त्यानंतर मार्जिनला क्लिक केलं. आता बघा डेटा कशा पद्धतीने आहे. ह्या ठिकाणी थोडी साईज कमी करूया. तर मार्जिन, आता तुम्ही ना सॉफ्ट कॉपी म्हणजे काय, इथं दिसणारी ही कॉपी, तर ही नॉर्मल आहे. आणि जर मी नॅरो केलं, मला प्रिंट आउट काढायची असेल, तर मी नॅरोला क्लिक करेल. नॅरोच्या केसमध्ये ना लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, टॉप मार्जिन तो कमी घेतो. तर आता ह्याला थोडं ऑब्झर्व करायचं असेल ना, काही नाही, साईज वाढवा याची. ह्या ठिकाणी एक पेज कम्प्लीट बसलं पाहिजे. हां, एक मिनिट, 20 ना, मी फक्त 19 घेते. आलं, 19पर्यंत आले. आता हा जो विनाकारण जो पेज आहे, डिलीट की प्रेस केली, निघून गेला. जर मी लेआउट, मार्जिन कोणतं आहे माझं, नॅरोच आहे. मी नॉर्मलवर येते. तर नॉर्मलवर आल्यावर त्यांनी काय केलं, डाटा हा तिथं बसत नाहीये, इकडं बसवला. आणि नॅरो काय करतो, खूप कंजूस आहे. तो टॉपला, लेफ्टला, राईटला, बॉटमला मार्जिन कमी घेईल म्हणजे डाटा जास्त बसेल. तर हार्ड कॉपी प्रिंटआउटसाठी कोणता, नॅरो. सॉफ्ट कॉपीसाठी कोणता, नॉर्मल. असं त्या व्यतिरिक्त पण आहे, पण ह्यात आपलं काम होतं. आणि ह्यात काम नाही झालं तर कस्टमला जाऊन आपण थोडे चेंजेस करू शकतो. की टॉपला सेटिंग थोडं टॉपला वरती मार्जिन कमी जास्त कर, लेफ्टला कमी जास्त कर, असं. तर ओके बटन क्लिक करते मी.